नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभप्रभात. आज आपण नेक्स्ट पॉइंट सुरू करूयात. ओझ्याचे प्रकार. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघा त्याचे निरुक्ती, व्याख्या, त्याचे आपण गुण आणि त्याचे स्थान आणि त्याचा वर्ण पाहिला होता. आता ह्या लेक्चरमध्ये आपण ओझ्याचे प्रकार पाहूया. बघा, ओझ्याचे मेनली दोन प्रकार आहेत मित्रांनो. एक पर ओझ एक आहे आणि दुसरा अपर ओझ आहे. ठीक आहे. पर आणि अपर ओझ मध्ये आपण एक डिफरन्शिएट म्हणून एक टेबल इथं मित्रांनो मी मेन्शन करण्याचा प्रयत्न केलाय. बघा, म्हणजे आपल्याला जर पर ओझ्याची स्टडी करायचं झालं तर हे आपल्याला एकंदरीत एवढे पॉइंट आपल्याला त्या श्लोकामध्ये जवळपास येऊन जातात आणि हे पण पॉइंट येऊन जातात. त्याच्यापेक्षा मी थोडं त्याला कम्पॅरेबल फॉर्म मध्ये हा टेबल मेन्शन केलाय. ठीक आहे का? तर आपण वन बाय वन त्याचा आता डिफरन्शिएट पाहूया. तर डिफरन्शिएट बघा, त्याच्या एका एका पॉइंटवर आहे. ठीक आहे. आता पहिला आहे प्रधान व श्रेष्ठ पर ओझ आणि दुसरा आहे अप्रधान व अश्लेषित. मग हे काय? तर हे पर आणि अपर ओझ्याची वैशिष्ट्य. पर आणि अपर ओझ्याची समजा वैशिष्ट्य म्हणू शकतो. ठीक आहे का? आता पर ओझ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो प्रधान आहे. कोणाच्या कम्पॅरेबल? इनकम्पॅरेबल अपर ओझ प्रधान आहे तो आणि श्रेष्ठ आहे. आता बघा मित्रांनो, दोन गोष्टींमध्ये कम्पेअर करताना आपल्याला माहिती आहे की बाबा श्रेष्ठ आणि अश्रेष्ठ कोण आहे, की बाबा जरा जास्त दर्जाचा आणि कमी दर्जाचा. म्हणजे त्याचं पण आहे, त्याचं जो कमी दर्जाचा आहे त्याचं काही काम नाही का, किंवा तो कम्प्लीटच म्हणजे त्याला इग्नोरन्स करता येते का? तर मित्रांनो अशातला भाग नाही. त्याला आपल्याला पण हे द्यावं लागतं, एक विशिष्ट त्याला स्थान त्याला पण आहे, पण इनकम्पेरेबल टू. ठीक आहे का? आता तो प्रधान आणि श्रेष्ठ आहे. मग आता त्याच्या रिव्हर्स काय? अपर ओझ हा अप्रधान आहे. ठीक आहे. आणि श्लेष्मिक आहे. हा श्लेष्मिक म्हणजे मित्रांनो बघा, हा श्लेष्मिक कफ हा श्लेष्मिक आहे. म्हणजे अपर ओझ हा श्लेष्मिक आणि अप्रधान आहे. झाला फर्स्ट पॉइंट, म्हणजे वैशिष्ट्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट पाहिलं. ठीक आहे. आता सेकंड पॉइंट काय म्हणतो बघा. सेकंड पॉइंट आता त्याचं लोकेशन. व्हॉट इज द लोकेशन ऑफ पर ओझ आणि अपर ओझ? तर पर ओझ्याचं लोकेशन म्हणजेच स्थान मित्रांनो म्हणू शकतो. आता त्याचं स्थान आहे बघा हृदय. पर ओझ्याचं हृदय स्थान आहे. आणि अपर ओझ्याचं स्थान काय? हृदय प्लस ओझवायू ओझ वाही दश धमन्या व सर्व शरीर. म्हणजे बघा, पर ओझ हा हृदय या स्थानी असतो, तर अपर ओझ हा सर्व शरीर, पूर्ण आपल्या शरीरामध्ये ज्या ओझ्याचं वहन करणाऱ्या ज्या 10 धमन्या आहेत तिथं आणि हृदय. ठीक आहे का? म्हणजे अपर ओझ्याचे 2 ते 3 स्थान सांगितलेले. आता हा झाला दुसरा पॉइंट म्हणजे स्थान. आता तिसरा पॉइंट काय म्हणतो बघा. तिसरा पॉइंट मित्रांनो शब्दावर कळाले की त्याचं आपल्याला प्रमाण, म्हणजे काय म्हणू शकतो की आपल्याला त्याचं क्वांटिटी थोडक्यात म्हणू शकतो. त्याचं प्रमाण बघा. पर ओझ्याचं प्रमाण काय म्हणते? पर ओझ्याचं प्रमाण आहे अष्टबिंदू. म्हणजेच काय की अष्टबिंदुत्वात्मक असं मित्रांनो पण म्हणू शकतो. पर ओझ्याचं आहे ते जे आहे ते प्रमाण आहे. ठीक आहे का? आणि दुसरं आहे अपर ओझ्याचं. आता अपर ओझ्याचं प्रमाण हे मित्रांनो फक्त आणि फक्त अर्धांजली आहे. आता मित्रांनो बघा, आपल्याला जवळपास अनाटॉमी मध्ये शरीर रचनामध्ये अंजली प्रमाण वगैरे वर्णन केलेले आहे. म्हणजे सुश्रुतांनी कुणाचं अंजली प्रमाण किती, अंजली म्हणजे काय हे तिथं वर्णन केलेलं आहे. तुर्तास तिथं आपण ते न डिटेल पाहता फक्त त्याचं प्रमाण आपण लक्षात ठेवू. पर ओझ्याचं अष्टबिंदुत्वात्मक आणि अपर ओझ्याचं अर्धांजली. हे झालं प्रमाण. आता चौथा पॉइंट काय म्हणतोय बघा. चौथा पॉइंट आहे त्याचं कार्य. म्हणजे व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस टू ओझ. कार्यामध्ये बघा, आता पर ओझ आहे तर बाबा आता श्रेष्ठ आहे. आता शरीरामध्ये एखादी श्रेष्ठ जर गोष्ट असेल तर ती गोष्ट राहणं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. आणि ती गोष्ट आपल्याला प्राकृत अवस्थेमध्ये म्हणजे वेल प्रकारामध्ये राहिले पाहिजे. आणि आता बघा, मग शरीरामध्ये जी श्रेष्ठ गोष्ट आहे ती जर गोष्ट निघून गेली मित्रांनो तर आपला
प्राण पण जाऊ शकतो ना, असं आहे ना. तर परओजाचं मुख्य कर्म हे सांगितले मित्रांनो, प्राणधारणा, म्हणजे प्राणाला टिकून ठेवण्याचं काम आपला हा ओजामधला पहिला टाईप म्हणजे परओजा करतो. कळाले का? प्राणधारणा करण्याचं कार्य हे परओजाचं आहे. आणि अपर ओजाचं कार्य बघा, अपर ओजाचं कार्य शरीर बल आणि व्याधी शमत्व. व्याधी शमत्व इन द सेन्स दॅट इज नथिंग बट इम्युनिटी. ठीक आहे का? हे इम्युनिटी आणि शरीराचं बल टिकून ठेवण्याचं आपला हा अप्पर ओज हा काम करतो. हे झालं फंक्शन. कळालं फंक्शन की बाबा प्राणधारणा. जर आता परओजाचं संकोच, आता परओज निघून गेला किंवा परओज नाहीच म्हणा, तर आपला प्राण टिकू शकतो का? तर मित्रांनो नक्कीच नाहीये. तर कारण तो परओजाचं प्राणधारणा हे मुख्य कर्म आहे. कळालं का? आता लास्ट 5वा पॉइंट, बरं जाऊ द्या, आता हे जर कर्म झालं ठीक आहे, पण आता जर त्याचा क्षय किंवा दृष्टी म्हणू शकतो किंवा कमी झालं ते, ठीक आहे, कमी झालं तर काय होऊ शकतं? परओजाचं कमी झालं तर मित्रांनो डायरेक्ट मृत्यू आपल्याला येऊ शकतो. मृत्यू आहे इथं. आणि अपर ओजामध्ये काय बघा, अपर ओज की शारीरिक व शारीरिक व मानसिक विकार आपल्याला होऊ शकतात. कुणामुळं? अपर ओजामुळं. परओजामुळं काय होऊ शकतं? मृत्यू होऊ शकतो. बघा 5 पॉइंट आपण मेनली इथं पाहिले. पहिल्यांदा काय की वैशिष्ट्य काय की परओज हा प्रधान आहे व श्रेष्ठ आहे, अपर ओज हा अप्रधान व श्लेष्मिक आहे. दुसरा पॉइंट आपण पाहिला होता की त्याचं स्थान, व्हॉट इज द लोकेशन ऑफ परओज अँड अपर ओज. तर त्याचं परओजाचं स्थान आहे मित्रांनो हृदय, अपर ओजाचं स्थान आहे हृदय, ओजाचं वहन करणाऱ्या 10 धमन्या आणि सर्व शरीर स्थान झालं. त्याच्यानंतर पॉइंट पाहिला होता की प्रमाण, त्याचं प्रमाण किती आहे? तर परओजाचं प्रमाण हे अष्टबिंदुत्वात्मक आहे, अपर ओजाचं प्रमाण हे अर्धांजली आहे. त्याच्यानंतर आपण मित्रांनो त्याचे कार्य पाहिले होते, फंक्शन काय किंवा परओजाचं हे प्राणधारणा करणे हे फंक्शन आहे आणि अपर ओजाचं व्याधी शमत्व आणि शारीर बल टिकून ठेवण्याचं काम हे अपर ओज करताना दिसतोय. आता त्याची कार्य जर पाहिले तर कार्य मित्रांनो बघा काय म्हणतात की कार्य क्षय त्याचा जर कमी झाला तर काय होतं की बाबा त्याचे कॉजेस काय होतात? तर परओज जर कमी झाला किंवा त्याचा क्षय झाला तर मित्रांनो मृत्यू आहे. आणि अपर ओज जर कमी झाला तर शारीर बल व मानसिक विकारांना आपल्याला सामोरे जावं लागतं. मानसिक विकार म्हणजे काय बाबा? आता मित्रांनो बघा, मनाचे विषय, चिंत्य, विचार्य, उय्य, संकल्पना, देह, या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला प्रॉपररित्या आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान किंवा ग्रहण त्या विषयाचं होत नाही. मनच नाही तर पूर्ण जे बुद्धी आहे, आद्य व्यवसाय वगैरे त्यांचे जे कर्म आहेत ते कर्म आपल्याला ग्रहण होत नाही. आणि परओजाचं तर सिंपल आहे, मृत्यूच आहे डायरेक्ट. तर मित्रांनो हा बघा पर आणि अपर ओज मधला आपण डिफरन्स पाहिला. नेक्स्ट लेक्चरला आपण ओजाचे कार्य आणि ओजाचं वृद्धी आणि क्षय यांची, वृद्धी झाला तर काय होईल आणि क्षय झाला तर काय होईल हे पॉइंट्स आपण पुढच्या लेक्चरला पाहू. तुर्तास डॉक्टर गॅलेक्सी या चॅनलला मित्रांनो स्टिक राहा. आणि जर तुम्हाला ह्या पॉइंट मध्ये काही वाटलं असेल किंवा क्युरीज असतील किंवा माझा एखादी पॉइंट बोलता बोलता बाय मिस्टेक तो फ्लो मध्ये गेला असेल तर तुम्ही तो नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, तुमची प्रतिक्रिया कळवा आणि मी त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद.